हॅलो, हाय, नमस्कार. तर आज आहे सुट्टीचा दिवस, पण स्त्रियांची कसली सुट्टी? म्हणजे बघा ना, आज आरवला आणि आरवच्या पप्पाला सुद्धा सुट्टी आहे. तरी पण माझ्या दिवसाची सुरुवात, माझ्याच काय प्रत्येक स्त्रीची दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होते. मस्त आवरलं बेसिक वगैरे आणि चहा ठेवला किचनमध्ये येऊन. आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याची तयारीसुद्धा करायला घेतली. जे स्त्रियांच्या डोक्यात किती काही चाललेलं असतं ना, म्हणजे एका वेळेस उद्याची पण तयारी, उद्या काय लागणार आहे, काय नाही. चहा वगैरे घेतला आणि मग इडलीचं म्हणजे इडली बनवायची होती उद्या नाश्त्याला, त्यासाठीच ती तयारी करायला घेतली. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ, 1 वाटी पोहे आणि थोडेसे मेथी दाणे वगैरे टाकून घेतलेत. तर ते छान असं धुवून भिजत ठेवलं. म्हणजे संध्याकाळपर्यंत ते आरामात 6 तास भिजून जाईल. साधारण 11 वाजता मी ते भिजत ठेवलं होतं. एक 5-6 वाजेपर्यंत म्हटलं छान भिजेल आणि आपल्याला वाटून ठेवायला बरं होईल. ते करता करता माझी बडबडसुद्धा चालली होती. म्हणजे मुलांशी बोलणं आहे का किंवा त्यांच्याशी बोलणं चाललं होतं. थोडेसे मेथी दाणेसुद्धा घालून घेतले, म्हणजे त्याचेच आपल्याला डोसे वगैरे करायचं असलं तर कलर पण छान येतो आणि फर्मेट व्हायलासुद्धा मदत होते. तुम्ही जर टाकत नसाल तर नक्की मेथी दाणे टाका. ते भिजत ठेवलं, चहा वगैरे घेतला आणि माझं बेसिक आवरलं. म्हणजे आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतलं आणि तयारी करायला घेतली. कितीही कामे असो, म्हणजे स्त्रियांना कामे भरपूर असतात, सकाळी तर जास्तीत जास्त, पण तरीही आपल्याकडे लक्ष द्यायला विसरायचं नाही. जे कामं तर आयुष्यभरच आहे आणि ती आपल्यालाच करायची आहे, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून थोडंसं आपलं स्किन केअर म्हणा किंवा आपली तयारी ही नक्की करायची. बेसिक आपलं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि मला केस करायचे होते. दिसायला एवढे छान दिसतात नाही केस, पण मॅनेज करायला इतके कठीण आहेत. पण काय करणार, आवड आहे, वाढवले तर आता सांभाळावे तर लागणारच. केस सकाळी वरतीच बांधून घेतले. माझं आवरलं, मुलांचं पण आवरून दिलं आणि मग देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की जरा घरात प्रसन्न वाटतं. छान देवपूजा केली, दिवा वगैरे लावला, नमस्कार केला देवाला. आणि यांना बाहेर पाठवलं होतं भाजीपाला वगैरे आणायला, तेच ते घेऊन आले होते. आणि आज आमचा डाळबट्टी करायचा प्लॅन होता. म्हणजे बाहेर मस्त पाऊस पडतोय तर, पण सारखा कंटिन्यू 3 दिवस झाले पाऊस पडतोय पुण्यात, त्यामुळे मग गिरणीची लाईटसुद्धा गेली होती, तर आम्हाला दळणच मिळालं नाही. मग डाळबट्टीचा प्लॅन कॅन्सल करून मिसळपावचा प्लॅन केला. त्यासाठी ते पावसुद्धा घेऊन आले होते आणि भाजीपाला सांगितला होता. पावसामुळे मला काही बाहेर जाऊ वाटत नव्हतं, तर म्हटलं तुम्हीच घेऊन या आज सर्व. पण माणसांना काम सांगणं म्हणजे एक मूर्खपणाच आहे, कारण स्वतःच्या हातचं करायचं सवय पडलेली असते आणि मग ते दुसऱ्याच्या हातचं आवडत पण नाही. आणि बघा, मी तुम्हाला दाखवते कसं आणलं. सिमला मिरचीला अक्षरशः छिद्र पडलेले होते. जास्त भाजीपाला आणायचा, निवडूनसुद्धा आणत नाहीत. पण काय करणार, आता आणायला लावला म्हटल्यावर रिटर्न तर काही करता येत नाही, आहे तसं ॲक्सेप्ट करायचं. तशी माझी बडबड चालली होती कशा भाज्या आणल्या म्हणून. आणि एक 10 म्हणा किंवा अर्ध्या तासाचं काम असतं भाजीपाला वगैरे आणायचं, पण ते आणल्यावर पण किती काम असतात ना. आता तो भाजीपाला मला सर्व निवडून ठेवायचा आहे, सर्व जागच्या जागेवर ठेवायचे. कांदे वगैरे सर्व घेऊन आले होते एकदा. आता म्हटलं पावसात कुठे सारखं जायचं, त्यामुळेच मग भरपूर सारे 2-3 किलो कांदे, बटाटे, लसूण हे सर्व घेऊन आले होते. तेच मला लावायचा होता. जागच्या जागेवर बटाटे, कांद्याच्या टोपलीत कांदे वगैरे ठेवायचे होते. भाज्या सर्व वेगळ्या करून घेतल्या, कारण त्या मग स्वच्छ धुवून ठेवायच्या होत्या. आणि पावसात आता भाजीपाला वगैरे स्वच्छ म्हणजे धुण्यावर जास्त भर द्यावा लागतो, नाही तर मग लगेच जुलाब आणि उलट्या असं होतं. आणि त्या भाजीपाला सर्व बाजूला काढून ठेवला, कारण त्या मला मिठाच्या पाण्यातून धुवून घ्यायचा होता. कांदे वगैरे निवडले, सर्व भाजीपाला निवडला आणि सर्व काही जागच्या जागेवर ठेवून घेतलं.
जरा सर्व भाजीपाला जास्तच घेऊन यायला सांगितला होता. म्हटलं 1-2 दिवसांनी आणायला गेल्यापेक्षा एक आठवड्याभराचा आणला तरी होईल, कारण आता कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हटल्यावर कधी बंद होईल कधी नाही सांगता येत नाही. आणि मग मुलांना घेऊन जायला परवडत पण नाही. नंतर भाजीपाला वगैरे सर्व ठेवून दिला आणि मग मला मिसळची तयारी करायची होती, तीच करायला घेतली. ते मिसळ पाव किलो मटकी घेऊन आले होते. आता मला एवढी तर काही लागणार नव्हती मिसळसाठी, त्यासाठी मग ती अर्धी करत होती. म्हटलं अर्धी राहिलेली उद्या डब्याला होईल, त्यासाठी ती अर्धी बांधून ठेवली आणि अर्धी मिसळसाठी घेतली. मटकी उकडायसाठी ठेवायची होती. त्यात एक पातेल्यात पाणी घेतलं आणि ते पाणी उकडायला ठेवलं. आणि घरात मुलं असल्यावर कंटिन्यू बडबड चालू असते, म्हणजे तोंड सारखं चालू ठेवावं लागतं. पाणी उकडायला ठेवलं आणि मटकी धुवायला घेतली. मटकी वगैरे धुतली आणि मी ना म्हणजे जेव्हा मटकी उकडते तेव्हाच टोमॅटो कट करून टाकते आणि त्याने छान काय म्हणतात आंबटपणा पण येतो आणि टेस्टी लागते मिसळ. म्हणजे मी तरी अशीच करते. पाणी उकडलं होतं, त्यामध्ये मटकी, हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कट केलेला टोमॅटोसुद्धा घातला. आणि बाहेर बघा इतका छान पाऊस पडतोय ना, त्याला छान म्हणावं की काय, म्हणजे वैताग पण आला आहे, कारण कंटिन्यू 3-4 दिवस झाले पाऊस पडतोय, कपडे सुकत नाही काही. आणि इकडे माझं पिल्लू बघा इतकं मोठं झालं आहे, म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला गेलं आहे, तर म्हणजे स्वतःच्याच हाताने सर्व करतोय. त्याला तयारी वगैरे करता येते स्वतःच्या हाताने. मग लगेच मसाला करायला घेतला. कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि जिरे हे सर्व भाजायला घेतलं. खडे मसाले मी घालत नाही, कारण माझ्याकडे जो घरगुती काळा मसाला आहे त्यामध्ये सर्व मसाले असतात, त्यामुळे मग मी वरून काही टाकत नाही. आपलं कांदा, खोबरं, याचंच वाटण करून घेत असते लसूणचं. ते केलं, ते वाटून घेतलं आणि मग मिसळ बनवायला घेतली. कढई गरम झाली की त्यात 2 मोठे चम्मच तेल टाकायचं. तेल जरा जास्तच घ्या, म्हणजे मिसळला तर्री छान येते. तेल गरम झालं की ते आपण जे काही वाटण वाटून घेतलंय ते वाटण टाकून घ्यायचं आणि वाटण छान तेलावर परतून द्यायचं. वाटण परतलं की त्यात लाल तिखट, घरगुती काळा मसाला, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि सुहानाचा मिसळ मसाला टाकला होता मी. ॲक्च्युली मी जेव्हा नेहमी घरी मिसळ करते तर मी सवयीचा मिसळ मसाला टाकते, त्याने खूप मिसळ टेस्टी होते, पण तो काही मला मिळाला नाही, त्यामुळे मग मी आपला सुहानाचाच टाकला. त्याने पण छान होते, पण सवयीची जरा जास्त टेस्टी होते. मसाला मस्त परतून घ्यायचा तेलात आणि ज्या भांड्यात आपण मसाला वाटून घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मिसळ मसाल्यात टाकून घ्यायचं आणि मसाला छान मंद आचेवर शिजवून घ्यायचा. मी मिसळ बनवत होते तोपर्यंत आरवचे पप्पा हे काही काम करत होते, म्हणजे त्याचे थोडे बुक्स राहिले होते कवर करायचे, ते करून घेत होते मूवी बघता बघता. आणि इकडे माझा मसालासुद्धा परतला होता छान, तर त्यामध्ये मी उकडलेली मटकी टाकून घेतली. थोडीशी मटकी मी बाजूला काढली होती उकडलेली, म्हणजे जसं नाही का बाहेर हॉटेलमध्ये मटकी देतात थोडीशी, तर तशी खायला छान टेस्टी लागते उकडलेली मटकी, म्हणून मी थोडीशी बाहेर काढलेली बाजूला. आणि मिसळसोबत आम्हाला तुपावर भाजलेले, म्हणजे जास्तीत जास्त अवीला जास्त आवडतात, मस्त तुपावर पाव कडक भाजून घ्यायचे, त्याने हेवी पण वाटत नाही. म्हणजे नुसतं सॉफ्ट पाव खाल्ला की जरा आपल्याला जास्त हेवी वाटतं ना, तसं हेवी वाटत नाही, त्यामुळे मी मस्त कडक तुपावर पाव भाजून घेत असतो मिसळसोबत खायला. ते सर्वच पाव मी मस्त भाजून घेतले तुपावर कडक. आणि इकडे माझी मिसळसुद्धा उकडत होती. मिसळला मंद आचेवर उकडू द्यायचं 10 ते 15 मिनिट, म्हणजे छान फ्लेवर उतरतो मसाल्यांचा त्यामध्ये.
आणि इकडे बघा माझी मिसळ मस्त तर्रीदार गरमागरम मिसळ तयार झाली होती. बाहेर पाऊस पडतोय आणि घरात मस्त गरमागरम मिसळ बनली आहे जेवायला. मिसळ तयार झाली आणि लगेच ताटसुद्धा वाढून घेतलं आम्ही जेवायला. मुलं बघा तयारच होते. छान आहे का? छान आहे. जेवण करून मस्त झोपून घेतलं होतं थंडीचं आणि डायरेक्ट संध्याकाळी चहा घेते तेव्हा शूट केलं. चहा वगैरे घेतला आणि सकाळी जे काही डाळ तांदूळ इडलीचे भिजत टाकले होते त्याचं बॅटर बनवून घ्यायचं होतं ते बनवायला घेतलं. कारण ते बनवल्यावर थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं आम्हाला, म्हणून ते पटकन बनवून घेतलं बॅटर. आणि बाजूला तुम्हीच भाज्या दिसत आहेत त्या धुवून मी तशाच ठेवल्या होत्या चाळणीत निथळायला. आणि हे बॅटर आता कसं पाऊस चालू आहे म्हटल्यावर फर्मेट व्हायला टाईम लागतो, त्यासाठी मस्त हाताने असं फेटून घ्यायचं, म्हणजे हाताची उष्णता लागली त्याला की ते फर्मेट व्हायला मदत होते. तसं पण आपण त्यामध्ये मेथी घातली तर फर्मेट इझिली होऊन जातं. पण मग ते सरिताताईने सांगितलेली ट्रिक मी नेहमी वापरते. आणि आरवचे पासपोर्ट साईज फोटो काढायचे होते, तेच काढायला गेलो होतो आम्ही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय.